तिने लव्ह मॅरेज केलं त्यामुळे तिचा दुसरा असा तिला आतून त्रास होतो आहे की मी आईवडिलांना कसं सांगू आणि त्यांच्याकडे कुठल्या याच्याने जाऊ. मग हे सगळं ऐकून डोकं माझं इतकं दुखायला लागलं. मी तिच्याशी बोलायला रिलॅक्स होण्यासाठी केलेलं, पण म्हणजे दुखायला लागलं म्हणजे मला असं की खरंच एखादी मुलगी आज ती काय झेलते ते तिलाच माहिती आहे ना. मग तिने जर तिची मर्यादा ओलांडून बिनधास्त राहिली, घरातल्या कामांकडे दुर्लक्ष केलं, तिने एन्जॉय पाहिला की मग त्या मुलीला काय नाव ठेवली जातात ते आपण आता इथे बोलू शकत नाही, बरोबर. म्हणजे मला एक म्हणायचं की आज आपल्या काय म्हणतात संस्कृतीमध्ये मुलगा मुलगी समान हक्क असं म्हणतात, समान त्यांना ट्रीट केलं जातं. ज्यावेळेस ती मुलगी लग्न करून तुमच्याकडे काहीतरी सगळ्या घरच्यांचा विरोध असतो, काही वेळेस घरच्यांनी संमतीने केलेलं असतं, ती फक्त तुमच्यावर विश्वास ठेवून आलेली असते हो. आणि त्या आईवडिलांचं काय की ज्यांनी तुमच्यावर विश्वास टाकून त्यांचं लेकरू तुमच्या हाती स्वाधीन केलेलं असतं. आज एक कानाखाली मारणं किंवा 10 कानाखाली मारणं किंवा एक चापड देणं हे तुमच्या पुरुषार्थाला, आज जे कोणी व्हिडिओ बघत असतील यातले कितीतरी पुरुष असे असतील की जे आपला राग बायकांवर हात उचलून काढतात. मग त्या दादांना एकच विचारायचं आहे, इन फ्युचर तुम्हाला मुलगी किंवा तुम्हाला ही बहीण आहे, त्यांच्या बाबतीत असं घडल्यावर तुम्हाला काय फील होईल. आणि लेडीजवर हात उचलणं हे कितपत योग्य आहे, तो टेम्पररी. आणि त्याच्यानंतर तुम्ही, आणि तिला मी विचारलं की तू मग इतकं सहन करते आहेस, हे जे बोलली आहेस मला, तिने अशा काही गोष्टी सांगितल्यात की आता इथे नाही बोलू शकत, बिचारीची प्रायव्हसी आहे. पण म्हणते कुमुद आणि नाने फक्त मी शरीराने जगते, मन माझं मेलं आहे. कारण काय होतं म्हणते, शरीरावरच्या या इजा झालेल्या जेव्हा केव्हा होतात त्या भरून निघतात, पण जे मनावर जे माझ्या आघात होतात ते कधीच भरून निघणार नाहीत. मुलगी अवघी आता तिची एक 9 वर्षाची काहीतरी आहे, म्हणजे अजून बघा तिला किती पुढे फ्युचर तिचं कसं होणार काय, ह्या चिंतेने ती जास्त त्रासात आहे. तरी पण ती म्हणते नाही आता केलं आहे, पाऊल टाकले. म्हटलं ते तर आहे गं, देवावर विश्वास ठेव, होईल सगळं. कधी कधी कामाचा स्ट्रेस असतो. मला हेच म्हणायचं आहे, कामाचा स्ट्रेस फक्त पुरुषांनाच असतो का? त्या बाईच्या शरीरात तुम्ही कधी विचार केला आहे का, लेडीजला घरातली कामं करून, बाहेरचं हँडल करून, एक मुलाला सांभाळून किती त्रास होत असतो. आज मला सगळ्यांना तेच सगळ्या पुरुषांना विचारायचे की एक लेडीज आहे ना, ज्यावेळेस सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत झोपेपर्यंत जी कामं करते ना, ते तुम्ही एक दिवस करून दाखवा ना. आणि प्लस ऑफिसमध्ये जाऊन ऑफिसची बोलणी खाणं, तिथलं कॉम्पिटिशन तुमच्यासोबत तिला देखील असतं. आणि घरातल्या नातेवाईकांच्या सणवार ते सगळं जबाबदारी हे करणं. आणि ते नाही केलं की मग ती उद्धट आहे, तिला शिस्त नाही लावली. कोणावर येतं? आईवडिलांवर, विशेष आईवर, की तिच्या आईने तिला संस्कारच दिले नाहीत. तर भावांनो, थोडासा विचार करा, ज्या मुलीवर तुम्ही हात उचलता. आज मी तिच्या नवऱ्याला डायरेक्ट काही बोलू शकत नाही ना, कारण कधी कसं असतं, किती झालं तरी असं म्हणतात नवरा बायकोमध्ये कधी पडू नये, ती लोक आज न उद्या एक होणार. तर माझा तिचा जो आवाज आणि तिच्या कळकळीने बोलत होती ना, खूप वाईट वाटलं. देव करो आज माझं सगळं व्यवस्थित आहे देवाच्या कृपेने. माहिती नाही पुढचं आपण कधीच काही सांगू शकत नाही, शेवटी पुरुष जातीला दोष नाही देते. पण सगळ्यात वर्स्ट काय माहिती, पुरुषांची घाणेरडी सवय. मी इथे स्वतः सांगितलं ना तुम्हाला, इथे पोलीस स्टेशन आहे 10 पावलावर माझ्या शॉपच्या. रस्त्यात माणूस हात उचलतो, अरे त्या बाईला 4 लोक ती तिथून जाणार आहे, पुन्हा काय बोलेल काय. आणि इतक्या शिव्या तर इतक्या घाणेरड्या लेवलच्या असतात की आपण कधी इमॅजिन पण करू शकत. म्हणजे ती 4 भिंती तुमचे वाद ठीक आहेत, पण रस्त्यावर आणि आजूबाजूला ऐकत नसतं तुमचे वाद. तर पुरुषांनो, एक लक्षात घ्या, हात उचलणं ही तुमची मर्दांगी नाही आहे. हात उचलणं म्हणजे तुम्ही किती कमकुवत आहात ना, ते तुम्ही त्या म्हणजे एका बाईवर तुम्ही हात उचलून तुमची दादागिरी काय दाखवता. तर सगळ्या भावांना माझी रिक्वेस्ट आहे, जी मुलगी तुमच्यावर विश्वास ठेवून तिचं घरदार सोडून, तिचे नातेवाईक सोडून, तिची स्वप्न तुम्ही साकार कराल. मी असं नाही म्हणत की तुम्ही करत नाही आहे, तिच्यासाठी भरपूर करताय. पण जो एक हात उचलणं, एक चापड देणं आहे ना, ते 10 तुम्ही तिच्या सपोर्टवर लात मारल्यासारखं आहे, पाणी ओतल्यासारखं आहे त्याच्यावर. आज कितीतरी असे कुटुंब आहेत, मी बघते ना, लहान लहान छोटी छोटी बाळं आहेत की ते विभक्त आईबाबा होतात. पण काही बायका फक्त सहन तो त्रास का करतात माहिती, कारण मी काही गैर वागले तर माझ्या मुलांचं काय होईल, यामुळे कितीतरी अशा ताई आहेत ना, त्या आज सहन करत आहेत. आणि काही आहेत हिंमतवाल्या की त्या बाहेर पडतात, मग त्यांना आधाराची गरज असते, मग तिथून मग त्या वेगळ्या ट्रॅकवर. आणि काही अशा पण आहेत ज्या एकदम व्यवस्थित प्रामाणिकपणे
संसार करतायत. तर प्लीज दादांनो, हात उचलणं हे खूप खूप म्हणजे खूप गलिच्छ प्रकारे, खूप खालच्या थराचा प्रकार आहे. हात उचलून तुम्ही एका बाईवर कधीच पुरुषार्थ गाजवू शकत नाहीत. हात कोण उचलतं? समोरच्याने तशी चुकी केली आणि केली तरी हात उचलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आहे हो? आज तिचं शरीर म्हणजे काय असं हे आहे? तिच्या आईवडिलांनी तिला किती लाडाने, प्रेमाने खाऊ पिऊ घालून तिला मोठं केलं आणि कशासाठी? लग्न. लग्न ही प्रथा आहे आपल्याकडे की लग्न हे करणंच मुलीचं गरजेचं. लग्न करून ती कोणाच्या तरी अनोळख्याच्या घरी जाणार, त्यांच्या सगळ्या प्रथा ॲक्सेप्ट करणार आणि त्या नाही जमल्या रोजचं टॉर्चर. खूप खूप चुकीचं आहे. मला इतकं वाईट वाटलं ना तिचं ऐकून. तिने अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्यात की त्यात मी बोलत नाही. पण सगळ्या दादांना विनंती आहे, जर चुकून माकून हा माझा व्हिडिओ कुठल्या भावांपुढे येत असेल ना, तर तुम्हाला राग येईल ना, 10 मिनटं बाहेर जावा, शांत स्वतः पण व्हा आणि बायकोलाही शांत होऊ द्या. पण हात उचलणं ही सगळ्यात गलिच्छ बाब आहे. ही नामर्दाचीच लक्षणं आहेत मी तर म्हणते. तो मर्द असूच शकत नाही, तो पुरुष असू शकत नाही जो ज्या आपल्या एका बाईवर हात उचलतो. तुम्ही हात उचलून पुन्हा तिच्याशी नीट वागता? कुठल्या अपेक्षा ठेवता तुम्ही की तिने तुमच्याशी पुन्हा प्रेमाने आणि व्यवस्थित राहावं? पण तेच जर तोच हात तिने तुमच्या कधी कानाखाली वाजवली तर? खूप वाईट वाटलं मला तिचं ऐकून. आणि विशेष तिची लहान मुलगी हो, देव करो तिच्या नवऱ्याला सद्बुद्धी येऊ. काही असतील, ताळी एका हाताने वाजत नाही, मी मान्य करते तिची चूक असेल, पण त्याच्यावर हात तर पर्याय नाही ना, हात उचलणं. आज तिला मी भेटायला बोलवते तरी ती माझी मैत्रीण भेटायला तयार नाही आहे. म्हणजे विचार करा तिच्या आतमध्ये किती काय तिने दडून ठेवलं. आणि विशेष ती कोणाशी बोलूही शकत नाही ना हो या गोष्टी. सगळ्यात त्रास मुलींचा तर हा असतो की त्या बोलून कोण बोलून आपल्याच नवऱ्याची इज्जत काढणार सांगा ना. त्यामुळे प्लीज भावांनो, मी हात जोडते, कुठल्याही मुलीवर हात उचलू नका प्लीज. कारण आज ती तुमची बायको आहे, तशी ती कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी आई आहे. त्यामुळे सगळ्या पुरुषांना, सगळ्या दादांना, भावांना माझी रिक्वेस्ट आहे, प्लीज हात उचलून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व नाही होणार. एकदा जर का ती तुमच्यापासून दूर गेली ना, ती फक्त शरीराने तुमच्यासमोर असेल, पण तिचं जर एकदा सहनशीलतेचा लिमिट क्रॉस झाला ना, तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. तुमची मजा हजा, तुम्ही पुरुष आहात, तुम्ही तुमचा बाहेर राग विसरण्यासाठी बरेच ऑप्शन असतात. घरी उशिरा येणं, मित्रांमध्ये बसणं, व्यसन करणं, मित्रांबरोबर वेळ घालवणं आणि विशेष म्हणजे व्यसन. आणि तुमचा वेळ बाहेर कसाही जातो. तुम्ही त्या बाईचा विचार करा जी तुमचा मार खाल्ल्यानंतर घरात ती तो फेस कसा करत असेल, टाईम कसा काढत असेल आणि कशी मुलाची जबाबदारी. तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही मुलाला प्रेम करणार, मुलाला त्यावेळेस मारणार. हे चुकीचं आहे. खरंच जे कोणी माझा हा व्हिडिओ बघत असतील ना, तर प्लीज इथून पुढे आपल्या बायकोवर हात उचलू नका. तिची चुकी असेल ना, करा ना ती सॉर्ट आऊट, बसून चर्चा करा ना त्यावर. नसेल होणार तर मी स्पष्ट सांगते, एक्झिट व्हा त्या नात्यातून. जर वाटते ना की नाही समजावून सुटत आहे, एक्झिट व्हा. बोलणं आज खूप इझी आहे मला की एक्झिट व्हा. ह्याच्यावर हात पर्याय नाही ना की तुम्ही तिला मारून जोडून. ते काय जनावर आहे? जनावराला पण कोणी मारत नाही हो. सॉरी, मला माफ करा, मी वावत कदाचित बोलण्याच्या ह्याच्यात मला माहिती नाही, खूप मोठा व्हिडिओ झाला आहे. पण प्लीज 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 आपल्या बायकोवर हात उचलू नका. एकदा जर का तिने तुम्हाला मनातून काढून टाकलं ना, की तुमचं खरंच खूप कठीण आहे. बाई जेवढं सहन करते तेवढा ती त्याग करायलाही, जेवढा करते तेवढा तिरस्कारही तिच्यात खूप क्षमता असते, तिरस्कार करण्याचाही.